नमस्कार मित्रांनो, बॅलन्स शीट हा कंपनीचा आरसा असतो. हे म्हणलं तर काही खोटं नाही. कारण का, तुम्ही जर बॅलन्स शीट वाचायला शिकलात तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला कळेल की त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं का नाही करायचं. तुम्ही जर ओनर असाल तर तुम्हाला कंपनीची स्ट्रेंथ कळेल. तिसरं, तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर लॉंग टर्म ग्रोथ किती होईल हे कळेल. तुम्ही जर तुम्ही बँक असाल, तुम्हाला कंपनीला लोन द्यायचंय, तो लोन द्यायचे का नाही ते कळेल. सो बॅलन्स शीट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन. तो आज आपण त्याचा डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत की बॅलन्स शीट मी कशी वाचू शकतो आणि त्याचे मी काय काय बिझनेस मध्ये यूज कसा होऊ शकतो. ठीक आहे. नाव आता तुम्ही तुमच्या अनेक प्रश्न असेल की सर, ऑलरेडी मी बीकॉम मध्ये बॅलन्स शीटचा अभ्यास केलेला असेल, या व्हिडिओमध्ये वेगळं काय असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्याचा प्रॅक्टिकल यूज कसा करता येईल रादर दॅन अकॅडमिक्स. कारण का, जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा फक्त ती बॅलन्स शीट टॅली होऊन मला 15 पैकी 15 मार्क्स मिळायला पाहिजे, हा मेन ऑब्जेक्टिव्ह असतो. ओके. पण आज आपल्याला डिटेल अंडरस्टँडिंग करून घ्यायचंय की त्याचा प्रॅक्टिकल यूज कसा होतो. कारण का, थेरटिकल नॉलेज इज फॉर लिमिटेड पर्पज, बट वेन यू वर्क समवेअर यू नीड टू हॅव प्रॅक्टिकल इन्साइट. चला तर समजून घेऊयात बॅलन्स शीट मध्ये काय काय असतं. ओके, पहिल्या बेसिक गोष्टी समजून घेऊयात. बॅलन्स शीट कंप्राइज ऑफ ऍसेट्स, लायबिलिटी अँड ओनर्स कॅपिटल. बरोबर आहे. सो बॅलन्स शीटचे बेसिकली लेफ्ट साइडला असतं ओनर्स कॅपिटल, देन असतं लॉंग टर्म लायबिलिटीज, देन करंट लायबिलिटी. ऍसेट साइडला फिक्स ऍसेट्स अँड करंट ऍसेट्स, हा नॉर्मल फॉर्मॅट आहे. सो गोल्डन रूल्स तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे. ऍसेट्स इक्वल टू लायबिलिटी प्लस इक्विटी. सो ये इक्वेशन ऑलवेज मॅच होतो. कारण का, लायबिलिटी इज माय सोर्स ऑफ इन्कम. इन्कम इन द सेन्स लायबिलिटी इज अ सोर्स, मग तिथनं मला पैसे येतात. अँड ऍसेट इज द ऍप्लिकेशन. मी बँकेतनं लोन घेतो, त्याच्या अगेन्स्ट ऍसेट खरेदी करतो. दॅट्स वाय ऍसेट्स अँड लायबिलिटी ऑलवेज मॅच. त्यानंतर अकाउंटिंग इक्वेशन. So what is the equation? Asset equal to liability plus equity. Equity is owner's capital, liability is outside capital. यातनं मी सगळे assets काय करत असतो, परचेस करत असतो. म्हणून ते आपली बॅलन्स शीट नेहमी टॅली होती. तर हे बेसिक गोष्ट सगळ्यांना माहिती. नाउ लेट्स अंडरस्टँड वन बाय वन. आपल्याकडे ऍसेट दोन प्रकारचे असतात. एक असतात करंट ऍसेट्स, दुसरे असतात नॉन करंट ऍसेट्स, ज्याला तुम्ही म्हणता फिक्स ऍसेट्स. ठीक आहे. नाव करंट ऍसेट्सचा बेसिक पर्पज काय असतो. सी, कुठल्या बिझनेस मध्ये तुम्हाला डे टू डे एक्सपेन्स साठी पैसे लागतात. कारण ना, खूप सारे खर्च करावे लागतात. पैसे खर्च करण्यासाठी आले तर पाहिजेत. तो करंट ऍसेट मीन्स द अमाऊंट विच यू कॅन रिकवर विद इन 1 इयर. तो 1 वर्षामध्ये हे जे पैसे ते कॅश मध्ये कन्वर्ट होतील. मग त्यात तुमचा स्टॉक असेल, डेटर्स असतील, कॅश ॲट बँक, बँक बॅलन्स, शॉर्ट टर्म मार्केटेबल सिक्युरिटीज, ज्या तुम्ही 2 महिन्यामध्ये लिक्विडेट करू शकता. दिस इज ऑल कंप्राइज ऑफ current asset including bills receivable. So this is the amount which you can recover within 1 year. आणि त्याच्या अगेन्स्ट असतात तुमचे लायबिलिटीज, पण ते आपण नंतर डिस्कस करू. नेक्स्ट असतात फिक्स ऍसेट्स लाईक प्रॉपर्टी, इक्विपमेंट, इन्व्हेस्टमेंट, मशिनरी. करेक्ट ना, हे सगळे तुमचे फिक्स ऍसेट्स आहेत. तर यामध्ये फिक्स ऍसेटचा पर्पज काय असतो. बेसिकली फिक्स ऍसेटचा पर्पज असतो टू जनरेट द इन्कम. विचार करा, तुम्ही मशीन का घेतात, टू जनरेट द इन्कम. तुम्ही फॅक्टरी बिल्डिंग का बांधता, टू जनरेट इन्कम. सो द बेसिक मोटिव्ह ऑफ फिक्स ऍसेट इज टू ब्रिंग इन्कम, टू जनरेट द इन्कम. ठीक आहे. आणि करंट ऍसेटचा जो बेसिक पर्पज आहे इज अ टू मेड अवेलेबल बिझनेससाठी जी शॉर्ट टर्म कॅश लागणार आहे विदिन 1 इयर, ती येणार कुठनं. आय विल कन्वर्ट माय करंट ऍसेट इनटू कॅश अँड दॅट अमाऊंट आय गेट. सो हे बेसिक डिफरन्स आहे बिटवीन करंट ऍसेट्स अँड तुमचे फिक्स ऍसेट. ठीक आहे. नाव सो यातून तुम्हाला लॉंग टर्म ग्रोथ कळते आणि आता तुम्हाला शॉर्ट टर्म फायनान्शियल स्ट्रेंथ कळते. सो इमॅजिन करा, एक कंपनी आहे, दे आर इन्क्रीजिंग देअर ऍसेट्स. याचा अर्थ काय, ऍज अ बॅलन्स शीट अनालिस्ट कंपनी ऍसेट्स कधी वाढवते, जेव्हा त्यांना एक्सपान्शन करायचंय. सो ऍसेट्स वाढवले, प्रोडक्शन वाढणार, सेल्स वाढणार, रेव्हेन्यू वाढणार. इट्स अ गुड साईन. बट ऑन द अदर साइड तुम्ही ऑब्झर्व करताय की कंपनीचे ऍसेट्स कमी होत चाललेत. तर करस्पॉन्डिंगली कळेल, जेव्हा ऍसेट्स कमी होईल तेव्हा कंपनीचा सेल्स पण कमी होईल, प्रॉफिट पण कमी होईल. आता यातनं शिकायचं काय, कंपनी ऍसेट्स का विकते, याचा अर्थ डे टू डे खर्च करायला त्यांच्याकडे पैसे कमी पडतात. सो देअर रेग्युलर इन्कम इज नॉट इनफ. विचार करा, माणूस ऍसेट्स कधी विकतो, जेव्हा त्याचं रेग्युलर इन्कम कमी असतं आणि लायबिलिटी जास्त असतात. सो दिस इज नॉट ए गुड साईन फॉर अ कंपनी. सो वेन यू इन्व्हेस्ट, 2 वर्षाच्या बॅलन्स शीट नेहमी कम्पेअर करायच्या. सो कंपनीचे ऍसेट वाढले पाहिजे. जर कमी होत असेल त्याचं स्केरी साईन, शक्यतो विचार करून इन्व्हेस्ट करा. मग खूप लॉंग टर्म असेल तर इन्व्हेस्ट करा, अदरवाइज इट्स नॉट ऍडवायझेबल. कारण का ऍसेट्स कमी झाल्यानंतर तुमचं सेल्स प्रोडक्शन कमी होऊ शकतं. पण कधी कधी कंपनी नवीन नवीन ऍसेट टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन होतं, ज्यामुळे 4 ऍसेटचं काम एकच ऍसेट करतो.
त्या केसमध्ये इट्स ओके. सो वी हॅव टू चेक द पर्पज. असं नाही की ऍसेट कमी झाला म्हणजे कंपनी खराब. तुम्हाला रिझन आयडेंटिफाय करावं लागेल. सो 4 ऍसेटचं काम जर एकच ऍसेट करणार असेल तर इट्स एनिवे गुड इन्व्हेस्टमेंट. बरोबर ना? त्यातनं कॉस्ट वाचत असेल आणि प्रोडक्शनचं बेटर होणार असेल तर. सो अल्टिमेटली ऍसेट्स अँड युअर प्रोडक्शन या दोन्ही गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. डोंट डिपेंड ओनली ऑन प्रॉफिट. कारण का प्रॉफिट जे आहे ते लोक मॅनिपुलेट पण करतात, पण प्रोडक्शन कॅनॉट बी मॅनिपुलेटेड इन जनरल वे. प्रॉफिटमध्ये मी काय खर्च कमी करून टाकले तर प्रॉफिट माझं वाढू शकतो. सो प्रॉफिट इज वन ऑफ द एलिमेंट. हे बाकी पॅरामीटर बघणं पण गरजेचं, म्हणून बॅलन्स शीटचं रेडी खूप डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. लायबिलिटी मध्ये असतात करंट लायबिलिटी विच आर पेबल विद इन इयर. सो करंट ऍसेट मधनं जो पैसा येईल मला त्यातनं मी सगळ्या माझ्या करंट लायबिलिटी मी पे करणार. आणि दुसऱ्या येतात लॉंग टर्म लायबिलिटी. मी बँकेकडनं 10 वर्षाचं लोन घेतलंय, डिबेंचर इश्यू केलेत, बॉन्ड इश्यू केलेत, बरोबर आहे. आता दोन्हीतला फरक काय असतो? तुमचे जर डेट जास्ती वाढले मतलब बॉरोड कॅपिटल, दॅट मीन्स कंपनी इज मोर डिपेंड ऑन आउटसाइड फंड. सो ऍज अ इन्व्हेस्टर आय फील इनसिक्युअर. कारण का कंपनीचं ओनर कॅपिटल कमी आहे. समजा ओनर कॅपिटल 40 रुपये आणि बॉरोड कॅपिटल 60 रुपये. सो इट शोज कंपनी इज मोर डिपेंड ऑन बॉरोड कॅपिटल. सो ह्याचा प्रॉपर रेशो मेंटेन करणं गरजेचं आहे, ज्याला म्हणतात डेट इक्विटी रेशो. आणि तो आयडल रेशो असतो 2:1. ह्याचं डिस्कशन आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत की त्याचा पर्पज काय. सो हे तुमचे लॉंग टर्म लायबिलिटीज आहेत आणि ह्याची तुम्हाला फिक्स कॉस्ट द्यावी लागते इन द फॉर्म ऑफ इंटरेस्ट. कारण हे जे लॉंग टर्म लोन त्याला इंटरेस्ट पे करावा लागतो तुम्हाला. ठीक आहे. सो तुमचा प्रयत्न असा पाहिजे की तुमचे लॉंग टर्म लायबिलिटीज कमी पाहिजेत अँड करंट लायबिलिटी इज युअर लिक्विडिटी रिस्क. कारण त्यांना तुम्ही जर रिपे नाही केले पैसे तर देन देर इज अ प्रॉब्लेम. जसं तुमच्या वर्करच्या सॅलरी असतील, वेंडरचे पेमेंट असतील, त्यांना तुम्ही जर वेळेत पे नाही केलं तर तुमच्यासाठी काम नाही करणार. तिसरा पॅरामीटर असतो इक्विटी. ऍसेट झाले, करंट लायबिलिटी, लॉंग टर्म लोन अँड लास्ट पार्ट इज इक्विटी. इक्विटीमध्ये शेअर कॅपिटल असतं, ओनर्स प्रेफरन्स कॅपिटल, इक्विटी अँड रिझर्व्ह अँड सरप्लस. आता हे कसं ऑब्झर्व करायचं? सी इन जनरल कंपनीचा रिझर्व्ह दरवर्षी वाढला पाहिजे. कंपनीचा रिझर्व्ह वाढतो याचा अर्थ काय की कंपनीने सगळे खर्च पे केले इन्क्लुडिंग डिव्हिडंड, आणि डिव्हिडंड पे केल्यानंतर जी राहिलेली अमाऊंट आहे दॅट इज बिंग ट्रान्सफर टू रिझर्व्ह. सो जेव्हा रिझर्व्ह वाढतो इट शोज की कंपनी इज डुईंग गुड. कारण का रिझर्व्ह इज अल्टिमेटली क्रिएटेड आउट ऑफ प्रॉफिट. सो प्रॉफिट वाढल्याशिवाय तुम्ही रिझर्व्ह वाढवू शकत नाही. तुम्हाला कुठल्या गोष्टीचा रिझर्व्ह करायचा असेल त्याची क्वांटम असणं गरजेचं आहे. सो ज्या कंपनीचे इक्विटी वाढत आहे किंवा यू कॅन से रिझर्व्ह वाढत चाललाय, मोर दॅन इक्विटी रिझर्व्ह जर वाढत असेल त्याचं गुड साईन. बट रिझर्व्ह डे बाय डे कमी होत चाललेला आहे, याचा अर्थ कंपनीचा प्रॉफिटेबिलिटी कमी होत चाललेला आहे. भले त्यांचे सेल्स चांगले असतील पण कंपनीचा प्रॉफिटेबिलिटी काय होत चाललेला आहे? कमी होत चाललेला आहे. सो इक्विटी जेव्हा वाढेल, सो रिझर्व्ह वाढला दॅट मीन्स कंपनी प्रॉफिटेबल. रिझर्व्ह जर कमी झाला तर कंपनीला काही लॉस होईल. आता एक झालं एक एलिमेंटची माहिती. आता हे एलिमेंट एक दुसऱ्याची कनेक्टेड आहेत, कसं तर बघा. आता इम्पॉर्टंट रेशो तुम्हाला मी दिले 3 जे फार महत्वाचे आहेत. पहिला आहे करंट रेशो, ज्याचा फॉर्म्युला आहे करंट ऍसेट्स अपॉन करंट लायबिलिटी. याचा आयडियल रेशो असतो 2:1. बट हा इंडस्ट्री टू इंडस्ट्री व्हेरी पण होतो, कारण का प्रत्येक इंडस्ट्रीचा पॅटर्न वेगळा असतो. दॅट मीन्स तुम्हाला जर येणं 2 रुपये असेल तर देणं 1 रुपया पाहिजे. सो यू नीड टू हॅव डबल अमाऊंट ऑफ व्हॉट आय एम लायबल टू पे. म्हणजे लायबिलिटी 100 रुपये असेल तर मिनिमम ऍसेट 200 पाहिजे. कारण का 200 मधले 200 रिकव्हर नाही होणार, पण त्यातले ऍटलीस्ट 50% जर रिकव्हर झाले तरी मी लोकांचे पैसे वेळेत देऊ शकेल. कारण का बघा, तुमचे जर लायबिलिटी खूप वाढत चालले तर एक स्टेप असं होईल की लोक तुम्हाला मटेरियल सप्लाय करायचं बंद करतील, वर्कर प्रोडक्शन बंद करून टाकतील आणि तुमचा बिझनेस ठप्प होऊन जाईल. दुसरा हा पण रेशो महत्वाचा आहे, टोटल डेट टू इक्विटी. समजा तुमचं टोटल डेट आहे 60 रुपये आणि इक्विटी 40 आहे. जस्ट एक्झाम्पल, करेक्ट ना? तो याचा अर्थ काय की कंपनीचं डेट कॅपिटल जास्ती आहे आणि ओनर्स कॅपिटल काय आहे? कमी आहे. सो डेट कॅपिटल जर वाढलं तर तुमचे रिस्क वाढते ऍज अ ओनर. कारण का मी इन्व्हेस्ट करताना 10 वेळा विचार करतो. अच्छा, रिस्क का वाढते? रिझन समजून घ्या. समजा कंपनी डुबली, कंपनीचं लिक्विडेशन झालं, सो सगळ्यात पैसे त्यांना डेटला, कारण का बँक लोन वगैरे सिक्युर्ड असतं. इक्विटी कॅपिटल इज अ नॉन सिक्युर्ड कॅपिटल. इट इज पेड ऍट द टाइम ऑफ फायनल. म्हणजे सगळ्यात शॉर्ट पैसे कोणाला मिळतात? इक्विटीला. पण डेट कॅपिटलला पैसे तर लगेच तुम्हाला द्यावे लागतील. सो सगळ्यात पैसे द्यायची प्रायोरिटी डेटला असते. तुमचे डेट जर जास्ती झाले आणि कंपनीला काही प्रॉब्लेम झाला तर इक्विटीला पैसे मिळणार असते, त्याच्या आधी सगळे ऍसेट संपून जातील. कारण का ऍसेट विकून जे काय पैसे येतील फर्स्ट अमाऊंट विल पेड टू डेट कॅपिटल. सो डेट कॅपिटल कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि ते जर वाढलं
तर ऍज अ शेअर होल्डर माझे डिव्हिडंडचे एक्सपेक्टेशन वाढतात, बिकॉज युअर कंपनी बिकम मोर रिस्की. सो ज्या कंपनीमध्ये डेट कॅपिटल जास्त आहे, इक्विटी कमी आहे, ऍज अ इन्व्हेस्टर आय विल एक्सपेक्ट मोर रिटर्न्स. पण समजा उलटा असेल, इक्विटी जास्त आहे, डेट कमी आहे, देन आय विल एक्सपेक्ट लेस रिटर्न. ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. देन नेटवर्थ. ओके, नेटवर्थ मीन्स ओनर्स कॅपिटल, म्हणजे तुमचं इक्विटी कॅपिटल, रिझर्व्ह सरप्लस, फक्त त्यामध्ये लोन ऍड नाही करायचं. तो नेटवर्थ जर वाढत असेल, त्याचा अर्थ कंपनीला प्रॉफिट वाढतोय, कारण की रिझर्व्ह तेव्हाच वाढतो जेव्हा तुम्हाला प्रॉफिट जास्त मिळतं. सो इफ नेटवर्थ इज ऑन इन्क्रीजिंग साइड, इट शोज कंपनी इज अ ग्रोईंग कंपनी, प्रॉफिटेबल कंपनी. तुम्ही लॉंग टर्म साठी तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकाल. सो आता हे तुम्हाला मी काही इन्साइट्स दिले, बरोबर आहे. नाव आता आपण जेव्हा बीकॉम करतो त्यामध्ये आपण फक्त कॅल्क्युलेशन पार्ट लर्न करतो आणि या ऍसेटचं मिनिंग लर्न करतो, पण आपल्याला त्याचं इंटरलिंकिंग करणं फार गरजेचं आहे. कारण का ऍज अ इन्व्हेस्टर आय विल अनालाइज बॅलन्स शीट इन डिफरंट वे. आता तुम्ही स्टुडंट आहात, विल ट्राय टू जस्ट टॅली द लायबिलिटी अँड ऍसेट्स, पण रिअल लाईफ मध्ये तसं होत नाही. सो त्यामुळे तुम्हाला कंपनी जेव्हा तुम्ही काम कराल फायनान्स फील्डमध्ये, तुम्हाला लोकांना रेकमेंडेशन द्यावं लागतील की सांग बाबा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं का नाही करायचं. सो आपण जे बीकॉम मध्ये अभ्यास केलाय किंवा मी पण तेच शिकलोय जे तुम्ही शिकलाय, दॅट इज नॉट इनफ असं मला वाटतं. यू माइट बी हॅव्हिंग डिफरंट थिंकिंग. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज असणं गरजेचं आहे, करेक्ट. कारण का तुम्हाला जर पुढे जाऊन बँकिंग, अकाउंटिंग, जीएसटी, प्लेसमेंट सपोर्ट या एरियामध्ये काम करायचंय, तर सगळीकडे बॅलन्स शीट येणारच आहे आणि तुम्हाला त्याचं इंटरप्रिटेशन करणं फार गरजेचं आहे. In different capacities, as an investor, as a creator, as a borrower, as a lender, whatever it is, the way you deal with the company, बॅलन्स शीट जर खराब झाली तर तुमचा त्याचा इम्पॅक्ट होणारच आहे. आता मला सांगा, बॅलन्स शीट प्रॉपर पद्धतीने लर्न करणं गरजेचं आहे. हा एक तुम्हाला मी जस्ट डेमो व्हिडिओ दिला होता, ज्यावेळी तुम्हाला मी छोटे छोटे पॅरामीटर सांगितले. असे 35 डिफरंट डिफरंट रेशिओज आहेत, ज्याने तुम्ही कंपनीचं बॅलन्स शीट अनालाइज करू शकता. मी फक्त 3-4 सांगितले. मग हे तुम्हाला जर सगळे शिकायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आयटॅब मध्ये आमचा कोर्स जॉईन करावा लागेल, ज्यामध्ये बॅलन्स शीट, प्रॅक्टिकल अकाउंटिंग, जीएसटी, इन्कम टॅक्सचे केस स्टडीज, त्याचा बॅलन्स शीट इम्पॅक्ट कसा होतो, त्याचं टॅक्स प्लॅनिंग कसं करायचं, करेक्ट ना, कॉर्पोरेट साठी काय बॅलन्स शीट कशी बनते, त्यात तुम्हाला प्लेसमेंटचा कसा फायदा होईल, प्लेसमेंटला काय प्रश्न विचारतात, त्याचे उत्तर कशी द्यायची, हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग आम्ही देतो. तर करायचं काय, एकदा आपल्या पुण्यातल्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा आणि तुम्ही पूर्ण आपल्या कोर्सची सगळ्याची माहिती घ्या. टॅली, अकाउंटिंग, जीएसटी खूप ऍडव्हान्स कोर्सेस आहे अँड विच आर प्रॅक्टिकली व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तर फक्त कोर्सची माहिती घ्या. आय गॅरंटी यू विल लव्ह ऑल द कोर्स. प्लस वी प्रोव्हाइड 100% प्लेसमेंट गॅरंटी अँड इट्स अ झिरो कॉस्ट करिअर. तर सगळे फीचर जाणून घ्यायचे असेल तर आजच आमच्या नंबरला कॉल करा. पुण्यात असाल तर व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. थँक्यू सो मच अँड लवकरच भेटूया. बाय बाय.